यांच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. परंतु 1.5-2 वर्ष अक्रोडाच्या सदोदित वाऱ्या झाल्यावर एक दिवशी श्री महाराजांनी जवळ बोलले, "काय रे, तू गाय बाळगतोस काय?" असे महाराज विचारले. त्या दिवशी गायत्रीचे मातेचे स्मरण झाले. पुढे ते गायत्री माझा नित्यमय जप करीत असे चालला असता एक दिवशी त्यांना एक ब्राह्मणाने पांढरी शुभ्र गोंडस गाय दान दिली. या गायचे शिंग कमानीप्रमाणे वळलेले असत, त्यावर एकही डाग नव्हता. गाय येताच बुवांना स्वामींच्या ब्राह्मणवाणीचे स्मरण झाले. काही दिवसात बुवा सहपरिवार गायीसहित उदरनिर्वाहार्थ अकोला आले. माझी भागीरथी गंगा येथे आल्यावर बुवाने ते कामधेनू गाय महाराजांच्या मनोमनी अर्पण केली असता असा संकल्प होऊन त्यावर त्यांनी पाणी सोडलं. या गायीचं दुधाचा काही थेंब न घरी ठेवता ते सर्व दूध रोजच्या रोज चोळापाच्या घरी ते श्रीसेवेत अर्पण करीत. एक दिवशी महाराजांच्या येतात निवांत बसले होते. सुंदरबाई व इतर त्यानंतर महाराजांनी कधीच त्या गायीबद्दल विचारलं नाही. पण तो सुंदरबाई या गायी आणून देखील देण्याबद्दल बुवांकडे छलाट लावले. माहिती म्हणे फारसे मनावर न घेता बुवा तिला म्हणाले, "हो" म्हणत शेवटी एक दिवशी गायरागाने बाईने बुवांच्या परसात बांधलेली ही गाय सोडून चोळपाच्या घरी आणली. जिकडची गाय तिकडे गेली असे समजून बुवाने समाधान मानले. या गायीचं स्वामी महाराज येतो नाथ प्रेम करीत. माझी भागीरथी गंगा म्हणत ते कधी कधी गायीचे मुके घेत. दर्शनार्थी भाविकांना कधी कधी गर्दी झाली की माय गंगे माय असे त्या गायीला हाक मारत आपले खूप पाहूल आले आहेत. आपला कासडभर दूध दे हो असे सांगत स्वामी महाराज लाडकी गंगा तिला खरंच कामधेनू होती. तिने दिलेलं दूध कधीच कमी पडलं नाही. त्यामुळे लोक तिथे फार कौतुक करीत. त्यांना ते कामधेनू देखील पूजनीय वाटत असे. या भाग्यवंत कामधेनूला आंबोणाचा तुडा कधीच पडला नाही. श्रींकडे आलेले पेढे, बर्फी, सुकामेवा, पुरणपोळ्या यावर तिचा पोट भरत असे. चारा खाण्याची तिची सवय ती फार विसरून गेली होती. तरी गुणधर्माप्रमाणे तिने एकदा चारा खाल्ला, तो घशात अडकल्याने ती तडफडू लागली. शिव महाराजांना तिकडे लक्ष जाताच स्वामीने एक मोठा पाण्याचा भरलेला हंडा स्वतःच्या डोक्यावर घालून एकामेकांना गडगडा पिऊ लागले. तो मोठ्याने शिव्या देऊ लागले. दयागाला स्वामींचे पाणी पिऊन गोतात गंगेच्या घशातून अडकल्या चारा खाली उतरला. तरी स्वामी महाराजांना मात्र शिव्या सापल्या नव्हत्या. त्या भागीरथी गंगाच्या कृपेने जणू स्वतंत्र परिवार होता. तिला एक कालवड झाली. तिने माझ्या गोदावरी असे नाव ठेवले. त्यांना गंगेस 2 खोडं झाली. त्यापैकी थोरल्यास लठ्ठटी तर धाकल्यास कल्याण असे हाक माहीत. गोमातेच्या नेतातून अश्रू झाला. श्री महाराजांनी देह ठेवण्यात त्यावेळी या गंगेस आपल्या पुढे आपल्या सेवकांनी सांगितले. त्या दिवशी जवळ आपले सर्व पेढे, बर्फी इत्यादी पदार्थ आणि तिला सुवास भरवले. आपले सर्व वस्त्र तिच्या अंगावर घातले व डोक्यावर हात फिरला. तिचे मुके घेतले. त्यावेळी श्रींच्या लाडक्या गंगेच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहायला वाहत होत्या. या भागीरथी गंगेस सोळाबाईच्या अंगणात बांधलेल्या असे पुढे वयोवृद्ध होऊन ती गोमाता परब्रह्म स्वरूप महाराजांच्या चरणी विलीन झाली. तिला श्री महाराजांनी आपल्या चरणाशी स्थान दिलं. तिच्यात ती समाधी स्वामी महाराज समाजाने स्वतः स्थापलेल्या स्वामी नृसिंह देवस्थानाचा भक्तश्रेष्ठ चोळप्पा ज्ञानेश्वराचा समाधी झाली. आज हे स्थान समाधी मठ म्हणून ओळखले जाते. आमचे नाव सुद्धा नरसिंहभान आहे असे बरे असे महाराजांच्या मळकास म्हटले होते. त्यामुळे पूर्वी नरसिंहभान देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्थानाला जर स्वामी समर्थ समाधी मठ म्हटले जाते. आज यात काही नवल नाही. धन्य ते चोळप्पा त्यांच्या घरालगत पूर्ण सनातन परब्रह्म जोगुणच विसावला. बौद्धावर पेठेतील या स्थानाचा अनन्य धारण महत्व आहे. चोळप्पांचे एक वंशज अनिल पांडुरंग पुजारी यांचा फोन नंबर असा टिपून घ्या. त्याच्यावर लिहिलेला आहे 02181 206 वेळा 22 02181 6 वेळा 22 अनिल पांडुरंग पुजारी या पुस्तकातील तो नंबर आहे. चालू आहे बंद आहे मला नाही माहिती. तुम्हाला वाटलं तिथे कॉल करू शकता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हाताला खास सुट्टी पैसे आर्थिक मदत करा चॅनलला.